दरवाजच्या नियमामध्ये पंचबळी आपल्याकडून झाले पाहिजे. पंचबळी म्हणजे त्याला काय बा एखादा काशीचा वाराणसीचा गाणगापूरचा बा म्हणाण्याची काही गरज नाही. तर तुम्ही जर समजा गोमातेला गोघास जर दिला तर त्या ठिकाणी मात्र पंचबळीमध्ये, कुत्र्याला जर भाकर टाकली तर पंचबळीमध्ये, आणि कावळ्याला जर घास दिला हे पंचबळीमध्ये, आणि देवादिकांना म्हणजेच देवी देवतांना नैवेद्य दिला तर हे पंचबळीमध्ये, आणि मुंग्यांना साखर टाकली हे पंचबळीमध्ये. हे सहज मात्र तुम्ही करू शकता. बरोबर, शॉर्टकट शिंडेकतून सांगताना फक्त. आणि तुमच्याकडून मात्र जे आपल्यावरती ऋण आहे कायचे देव ऋणे, ऋषी ऋणे, पितरांचे ऋणे, हे जे आहे तर ह्या ऋणातून जोपर्यंत मुक्त होत नाही ना तोपर्यंत आपल्याला खऱ्या सुखशांतीचा अनुभव येत नाही. खरी सुखशांती जोपर्यंत हयात आहे ना तोपर्यंतच मिळावा खरी सुखशांती. बरं का, सुख शांती, सुख तर मिळतच आहे, पण सुख कशाला म्हटलेलं आहे? बाह्य सुख, आणि शांती म्हणजे आत्मिक शांती जी मिळावा. नाही तर मग आपण गेल्यानंतर सगळेच म्हणणार आहे त्याच्या आत्म्याला त्रिकाळ शांती मिळो. सगळेच म्हणतील काय तो भाकरी वाचून मरतून बुंदी खाते, मग नंतर ते म्हणजे आयला मीठच नाही त्या भाजीमध्ये काय. म्हणून मात्र खरी जीवनामध्ये जोपर्यंत हयात आहे ना तोपर्यंत आपल्याला खरी सुखशांती मिळावा. म्हणून याच्यामध्ये पंचमहायज्ञ तुमच्याकडून झाले पाहिजे. पंचमहायज्ञ तुमच्याकडून झाले पाहिजे. आता पंचमहायज्ञ नुसता महायज्ञ करायचं म्हणलं ना, महायज्ञ करायचं म्हणलं लय खर्च येतो महायज्ञ, पण इथं पंचमहायज्ञ सहजरित्या तुमच्याकडून घडत. काय बा कुठं मात्र यज्ञाला बसान मग तिथं मात्र एवढी दक्षिणा द्या, या करा ते करा, कुठं नाही करायचे. आता ज्याच्याकडे पैसा आहे तोच करीन, ज्याच्याकडे पैसा नाही तो काय करीन बा आता. मग त्याच्यासाठी हे पंचमहायज्ञ. दररोज मात्र तुम्ही घरामध्ये विस्तावरती थोडंसं गावठी चमच्याभर तूप टाका, झाला देवयज्ञ. देवाचं नाव घेऊन सर्व देवताय नमः स्वाहा, देवी देवताय नमः स्वाहा, सगळे आले. ऋषी देवताय नमः स्वाहा म्हणून मात्र चमच्याभर तूप टाकलं अग्नीवरती, त्याचा धूर मात्र आपल्या सगळ्या घरामध्ये फिरला तर बस झाला देवयज्ञ. ऋषीयज्ञ, दररोज गोमातेला गोघास द्या. गोमातेला गोघास दिला त्याला ऋषीयज्ञ म्हणते. त्यानंतर पितृयज्ञ. तुमच्या घराच्या छतावरती जर समजा थोडासा कावळ्या पक्ष्यांना मात्र भाकरीचा तुकडा वगैरे टाकला, थोडंसं धान्य वगैरे टाकले ते याला काय म्हणतात? पितृयज्ञ. त्याला पितृयज्ञ. सगळे पितर संतुष्ट होतील. मनुष्ययज्ञ. दररोज मात्र तुम्ही कोणाला तरी एक बिस्किट एक चॉकलेट मात्र कोणाला तरी द्या, गोळी द्या कोणाला तरी. गोळी म्हणजे डोक्याची नाही बरं का, गोड. तर जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे देवाच्या द्वारी उभा क्षण भरीन त्याने मुक्तीचारी साधेल. देवाच्या दारात जर क्षणभर उभं राहिलं, क्षण म्हणजे एक सेकंदभर उभं राहिलं चारी मुक्ती साधल्याचं फळ मिळतं. पण तशाच पद्धतीनं जर एका आत्म्याला जर तुम्ही शांत केलं तर म्हणला वा गोड खाल्लं वा बस तेच कुठली देव प्रसन्न झाली. काय करायची गरज आहे तुम्हाला? तुमच्या घरातल्या सुख शांतीसाठी मात्र कोणालाही नाराज करू नका. आणि म्हणून मात्र इथं हे मनुष्ययज्ञ. मनुष्ययज्ञ म्हणजे कुठलं नाही काय तुमच्याकडं ना थोडी साखर तर द्या, साखर खाल्ल्यानंतर तुम्हाला बस अशा पद्धतीनं मात्र मनुष्ययज्ञ. आणि एक भूतयज्ञ. भूतयज्ञ म्हणजे काय? हे आज मात्र तुम्ही इथं पाहिलं मात्र असं अंगात येणं हे ते त्या पद्धतीनं दुःखपीडा, यश नाही, आरोग्य नाही, शांती नाही, घरात चिडचिड भांडणं येते. याला ना भूत प्रेत पिशाचे टाणा करणे गावठाळ हे म्हणतात. पण हे जाण्याकरताना तुम्ही मुंग्यांना साखर टाका, याला भूतयज्ञ म्हणते. भूतयज्ञ याला म्हणते. म्हणून अशा पद्धतीने ह्या गोष्टी आपल्याकडून सहज आहे आणि बिना खर्चाच्या आहे. बिना खर्चाच्या आहे, फक्त याला श्रद्धा पाहिजे. हरिओम बोला. हरिओम. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर